अमेरिका इस्रायलचा संयुक्त हवाई हमला, इराणमध्ये ऑपरेशन न्यू ऑर्डर, मिसाईल अटॅक आणि बॉम्बफेक आणि अखेर सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेईचा मृत्यू. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. इराणचे 86 वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचं निधन झालंय. इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिनीनं त्यांच्या निधनाची पुष्टी केली. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं. नेमकं घडलं काय? नवा सर्वोच्च नेता कोण? जाणून घेऊयात सविस्तर. तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या भीषण बॉम्बफेकीत खामेनेई मारले गेले. सुरुवातीला हे वृत्त फेटाळून लावणाऱ्या इराणनं अखेर खामेनेई यांच्या निधनाची बातमी अधिकृतपणे प्रसारित केली. इराणमध्ये आता शोककळा पसरली असून अनेक ठिकाणी लष्करी बंदोबस्तात वाढ झाली आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी इराण सरकारनं संपूर्ण देशात 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक हा घोषित केलाय आणि तसंच येत्या 7 दिवसांसाठी देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. इस्रायलच्या ऑपरेशन न्यू ऑर्डर अंतर्गत खामेनेई यांच्या बंकर आणि निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आलं होतं. या हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांचे निकटवर्ती आणि कुटुंबातील सदस्यही ठार झालेत. देशभर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे आणि मोठ्या शहरांमध्ये सरकारी इमारतींबाहेर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलंय. आणि आता त्यांचे सुपुत्र मोज्तबा खामेनेई यांची देशाचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. पण कोण आहेत मोज्तबा खामेनेई? मोज्तबा खामेनेई यांचा जन्म 1969 मध्ये मशहद या शहरात झाला. त्यांचं शिक्षण धार्मिक वातावरणात झालं. इराण-इराक युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी रिव्होल्युशनरी गार्ड म्हणून सुद्धा काम केलं होतं. ते दीर्घकाळापासून आपल्या वडिलांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. पडद्यामागून अनेक मोठ्या निर्णयांमध्ये त्यांची महत्वाची भूमिका असायची असं म्हटलं जातं. त्यांनी कधीही कोणतंही मोठं सरकारी पद भूषवलं नसलं तरी ते आपल्या वडिलांचे विश्वासू सल्लागार होते. लष्कर आणि निमलष्करी दलांशी त्यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं. 2009 मध्ये झालेल्या निदर्शनांच्या वेळीही मोज्तबा खामेनेई यांचं नाव चर्चेत आलेलं. आंदोलनं कठोरपणे दडपून टाकण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली असा आरोप काही लोकांनी केला. आता ते सर्वोच्च नेते बनल्यानंतर देशात नवीन राजकीय चर्चेला उधाण आलंय. 1979च्या क्रांतीच्या वेळी घराणेशाहीच्या आधारावर सत्ता देण्यास विरोध करण्यात आलेला आणि त्यामुळं काही लोक त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. सध्या लष्करी पाठबळामुळे मोज्तबा खामेनेई यांना एक प्रबळ नेते मानलं जातंय. खरं तर 1989 पासून इराणच्या सत्तेवर पकड असलेल्या खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराण यांचं भीषण किती प्रत्युत्तर उत्तर देणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. तुम्हाला याविषयी काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.